एक मोठी बातमी पाहूयात। मुंबई जवळ असणारा मालाड पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मालाड सबवे आता पाण्याखाली गेलेला आहे। सध्या मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुराच्या पाण्यामध्ये दुचाकी देखील वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। सबवेमध्ये 5 फुटांपर्यंत पाणी साचल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मोठी अपडेट आपण पाहतोय सध्या साम टीव्हीवर आणि याच परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे। याचा परिणाम जो आहे तो मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती। मात्र मुंबईचे काही प्रमुख सबवे आहेत, अंधेरी सबवे असेल, मिलन सबवे असेल किंवा मालाड सबवे असेल, या तीनही सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे हा सबवे मालाड सबवे जो आहे तो आता वाहतुकीसाठी देखील बंद करण्यात आलेला आहे। या सबवेमध्ये पाणी साधारणपणे 5 ते 6 फुटापर्यंत पाणी साचलेले आहे आणि या ठिकाणी असणारी जी नाल्याची संरक्षक भिंत देखील या ठिकाणी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे तुटली होती आणि याचा परिणाम जो आहे या ठिकाणी पार्किंग मध्ये असणारी उभी असणारी जी बाईक होती ती देखील या सबवेमध्ये वाहून गेलेली आहे आणि या ठिकाणी एक 4 चाकी गाडी देखील अडकली होती। मात्र स्थानिक नागरिकांनी जी आहे ती या ठिकाणी मदत कार्य करून त्या गाडीतील जे काही प्रवासी होते त्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आणि नंतर